पश्चिम बंगालमध्ये हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आज गोंदिया शहरातील नेहरू चौक येथे बजरंग दलच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर आणि अस्थिर झाली आहे. या राज्यामध्ये हिंदू समाजावर सातत्याने होणारे हल्ले, जाळपोळ, धार्मिक द्वेषभावना वाढविणारे प्रकार हे चिंतेचे कारण बनले आहे. वक्फ कायद्याविरोधात होणारे आंदोलन आता हिंसक बनत आहे. या आंदोलनानिमित्त हिंदू समाजावर होणारे अत्याचार हे केवळ सामाजिक नाहीत तर मानवाधिकारांचे उल्लंघन करणारे आहेत, असा आरोप करत पश्चिम बंगाल राज्यात तात्काळ राष्ट्रपती शासन लागू करावे तसेच तेथील हिंदूंना संरक्षण पुरवावे अशी मागणी बजरंग दलाच्या वतीने निवेदनातून राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे. गोंदियाच्या तहसीलदारांमार्फत हे निवेदन राष्ट्रपतींना पाठविण्यात आले. आज जो आंदोलन आम्ही उभारत आहोत, विश्व हिंदू परिषद बजरंग दलाकडून हा आंदोलन आहे. संपूर्ण भारतातील जेवढे जिल्हे स्थान आहेत तिथं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आंदोलन आम्ही हाती घेतलं आहे. आंदोलन हाती घेण्याचं कारण म्हणजे आपल्या संसदेतून वक्फ बोर्डसाठी एक कायदा पारित झालेला होता. त्या कायद्याच्या विरोधात ज्याला विरोधात जायचे आहे त्यांनी लोकतांत्रिक रीतीने विरोधात जायला पाहिजे, पण लोकतांत्रिक रीतीने विरोधात न जाता पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यामधले अनेक हिंदूच्या घरांची जाळपोळ झाली. अनेक हिंदू घरांच्या आई बहिण्यावर वाईट नजरेनं बघितलं गेलं. अनेक हिंदूंचे घर लूटपाट केले गेले आणि त्यातून आता तिथलं वातावरण असं आहे, तिथे 200 ते 300 घरातील हिंदू आपलं घर सोडून बाहेर चालले आहे. आता त्या हिंदूच्या सुरक्षेचा विषय कोण सांभाळणार? तिथली जे राज्य सरकार आहे तिथला हा लॉ अँड ऑर्डरचा विषय त्यांचा आहे, पण ती आपली जबाबदारी पूर्णपणे बरोबर रीतीने पार पाडत नाही. म्हणून तिथला हिंदू असुरक्षिततेच्या भावनेतून समोर आपलं घर सोडून बाहेर चालला आहे. म्हणून त्या हिंदूच्या सुरक्षेसाठी आम्ही संपूर्ण भारतातील हिंदू त्यांच्या सोबत आहोत आणि आजच्या आम्ही निवेदन कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून माननीय राष्ट्रपती महोदयाला पाठवत आहोत की तिथल्या ममता बॅनर्जीच्या सरकारला त्वरित आपण ते रद्द करावा आणि तिथला राष्ट्रपती शासन लावण्यात यावा आणि तिथल्या हिंदूची पूर्ण सुरक्षेची जबाबदारी राष्ट्रपती शासनाच्या माध्यमातून झाली पाहिजे. सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.